मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, एक आठवड्यानंतर तुम्हाला मालिकेचा रिव्ह्यू देते. एक्झॅक्टली खूप छान वाटतंय. आणि लग्नानंतरचा एपिसोड मिस केला त्यामुळे जरा वाईटही वाटलं, पण काय करणार प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी साधता येत नाही, प्रवासात होते त्यामुळे मला सगळेच एपिसोड देता आले नाही. पण आता लग्नानंतरचा एका आठवड्याचा जो काही आपण स्लॉट मिस केला ना, तो तुम्हाला थोडक्यात पटकन सांगते. तसं तुम्ही पाहिलंच असेल मालिका, पण ज्यांनी बघितली नाही त्यांच्यासाठी सांगते. फार काही मिस केलं नाही बरं का मंडळी. आपण काय झालं की जीवा आणि नंदिनी त्यांची मिसकॅरेजची बातमी घरच्यांपासून लपवतायत. काव्याला त्रास होऊ नये, ती प्रेग्नंट आहे ना, त्यामुळे तिचं येणारं बाळ सुखरूप असावं म्हणून नंदिनी हे सत्य लपवणार आहे. गुरुजींनी तिला जे काही सांगितलं ते ह्यासाठी होतं हे त्यांना आज दोघांना कळलंय बरं का, जीवा आणि नंदिनीला आता हे कळतंय की तिला पोट दिसावं असं काहीतरी करावं लागणार आहे ना, कारण प्रेग्नन्सी म्हणल्यावरती पोट मोठं दिसणारच बाईचं. आता ते पोट मोठं दिसण्यासाठी जीवा तिला कन्व्हिन्स करतो की तुला खोटं पोट लावावं लागेल. पिक्चर सिनेमामध्ये वापरतात ना तसलं पोट. आता तेच जीवा नंदिनीला समजवतोय. दिव्याने मिसळ खाऊ घातली म्हणून पार्थचं जरा पोट बिघडलं आणि त्यावरून धिंगाणा रंगला खरा, पण ते सगळं पार्थने सावरून घेतलं बरं का मंडळी. चला तर आजच्या एपिसोड रिव्ह्यूला सुरुवात करते. जीवा नंदिनीला समजवत, हे बघ नंदिनी, मुद्दा हा आहे, म्हणजे हे बघ, घरच्यांसाठी तर तुला आता प्रेग्नंट तू आहेस हे दाखवावं लागेल ना. म्हणजे एकदा का तुझं पोट दिसायला सुरुवात झाली की तू काय करणार आहेस, म्हणजे तुला ते खोटं पोट वगैरे दाखवावं लागेल ना. कोणाच्या लक्षात आलं तर, बायका आल्या, तुला हात लावला, काही झालं किंवा घरच्यांना कळलं तर अगं नंदिनी, काव्याची चोरोटी आहे, पुन्हा बायका आल्या तर तू काय करणार आहेस. अगं सांग, चुकून कोणाचा हात लागला, कोणी तुझ्या पोटावर हात ठेवला तर काय होईल. पण नंदिनी म्हणत असे, नाही, हे सगळं मला नाही करायचं जीवा, हे सगळं खरंच अवघड झालंय जीवा. पण हे बघा, मी मागच्या वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे वजन कंट्रोल केलं, पण आता तुम्ही माझी साथ देता आहात ना जीवा. मी जर आता पुन्हा साखर सुरू केली तर कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं हे खात राहिले ना मी, तर हळूहळू माझं पोट वाढेल ना. तेलकट खाईल, उशिरा झोपेल, उशिरा खाईल, म्हणजे या सगळ्याने वजन वाढेल ना जीवा. जीवा म्हणतो, नंदिनी वेडी आहेस का, कळते का तुला काय बोलतेस. हे सगळं करून तू पोट वाढवणार आहेस. अगं या सगळ्या तब्येतीची वाट लागेल, त्याचं काय. नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी 6 महिने हे सहन करेल ना. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, मी हे सगळं करू देणार नाहीये तुला. हे सगळं काय आहे, हे बघ, तू जरा बस आणि शांततेत ऐक माझं. खोटं पोट मार्केटमध्ये मिळतं आणि तो सोपा उपाय. हे बघ, तू जेव्हा सगळ्यांसमोर बाहेर पडशील ना, तेव्हा हे बघ, मी आहे ना तुझ्यासोबत. तू रूममध्ये आलीस की ते काढून ठेवत जा, कोणाला कळणार नाही. नंदिनी म्हणते, कसं कळेल, कळणार नाही म्हणतायत तुम्ही. तुम्हाला, मला माहिती आहे कळेल. उन्हाळा चालू आहे सध्या, पण पावसाळ्यात जर चुकून मी कुठे अडकले, माझ्यासोबत आई असल्या, कोणी असलं तर, कोणी चुकून हात ठेवला माझ्या पोटावर तर काय होईल. एका क्षणात कळेल सगळ्यांना. तेव्हाचा विचार केलाय का तुम्ही जीवा. जीवा म्हणतो, अगं तेव्हाचं तेव्हा बघू ना, आता काय करायचं. नंदिनी, रोज कसोटी देतोय आपण, खोटं पोट लावणं हा साधा उपाय आहे. अगं काही होत नाही, मी आहे ना, मी सगळं करेल ना. नंदिनी म्हणते, काही ठीक होणार नाहीये जीवा, हा विश्वासघात आहे, कळत का नाहीये तुम्हाला. जीवाला आता नंदिनीला समजून सांगायचंय, अगं आपण आता जे करतोय ना तेही विश्वासघातच आहे. फसवणूक ती फसवणूकच असते, त्यात कसलं आलंय हे सगळं तुझं इगो वगैरे. नंदिनी म्हणते, अहो जीवा, पण आपण आपल्या माणसाला फसवतोय, आपल्या घरच्या माणसांना. सराईत गुन्हेगार आहोत का आपण एवढे सराईत गुन्हेगार नाही आहोत की आपण घरच्यांना फसवू. नाही, मी नंदिनी आहे, मी असं नाही करू शकणार. जीवा म्हणतो, अगं तू नंदिनी आहेस म्हणूनच तुला करायचंय हे सगळं. नंदिनी म्हणते, नाही, मी हे सगळं सून म्हणून चुकीचं करते. जीवा म्हणतो, पण बहीण म्हणून तू श्रेष्ठ ठरशील ना. नंदिनी म्हणते, प्रत्येक वेळेला मीच का जीवा, मीच का परीक्षा द्यायची आहे. मला कळत नाहीये जीवा, मी आता सत्य निवडू का कर्तव्य. जीवा म्हणतो, कर्तव्य निवड नंदिनी, कारण कधी काळी सत्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरतं. नंदिनी, कधी कर्तव्यासाठी आपल्याला असा मार्ग निवडावा लागतो जो आपण कधीच निवडलेला नसतो. आता हे तंतोतंत वाक्य जीवा तेच बोलतोय जे गुरुजींनी मागे बोललं होतं नंदिनीला. नंदिनी, तू बहीण या नात्याने मोठी आहेस, पण जाऊ या नात्याने धाकटी आहेस. तुलाच या दोन्ही नात्याचा दुवा व्हायचाय आणि तूच नंदिनी आहेस आणि तूच युधिष्ठिर होणार आहेस. तेच वाक्य जेव्हा नंदिनीला पुन्हा ऐकवत असतो जे गुरुजी बोलून गेले त्यांना मागच्या आठवड्यात. हा एपिसोड आपण दिला होता मंडळी मागच्या आठवड्यात, म्हणजे मंगळवार टू मंगळवार आपला एपिसोड मिस झालाय. फार काही आपलं मिस झालेलं नाहीये बरं का. आता खरा एपिसोड आणि खरी मालिका इथूनच सुरू होणार आहे. नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणूनच गुरुजींनी मला ती युधिष्ठिराची कथा सांगितली तर. जीवा आता आठवतो आणि नंदिनीही आठवते. आता नंदिनी म्हणते, बघा ना, म्हणजे गुरुजीने ह्याचसाठी सांगितलं होतं ना. जीवा म्हणतो, अगं तुला हेच सांगायचं होतं गुरुजींना. पुढे तुला जाऊन तुला अशी एखादी गोष्ट करायची आहे नंदिनी जी तू कधी केली नसेल. हीच ती गोष्ट आहे. मला कळतंय नंदिनी, तुला हे सगळं कठीण जाणार आहे. आता नंदिनी म्हणते, हो जीवा, मी तयार आहे. जीवा म्हणतो, नंदिनी
नंदिनी म्हणते, हो जीवा, गुरुजींचा बोलण्याचा अर्थ आता मला कळतोय. गुरुजींनी माझी धर्मनिष्ठ युधिष्ठिराशी तुलना केली. योद्धा रडत नाही, लढतो. मी सुद्धा माझ्या बहिणीच्या बाबतीत कधीच चुकीचं होऊ देणार नाही. गुरुजींनी मांडलेले हे तर्क योग्य आहे, पण जीवा, मी आता हे सत्य जगासमोर येऊ देणार नाही. ही लढाई लढण्या वाचून आपल्यासमोर पर्याय नाहीये. गुरुजींनीच म्हटलंय ना, कर्मचक्र फिरत राहतं. नशिबाच्या चक्राला गती देण्यासाठी वेळ आलं ना की आपल्याकडनं हे देणं आपसूक दिलं जातं. नंदिनी गुरुजींचं हे बोलणं आठवते आणि म्हणते, आता मला कळलंय जीवा, मी काव्याचं देणं लागते. हे देणं चुकवण्यासाठीच मला नशिबाने हे संधी दिली आहे. जीवा म्हणतो, कसलं देणं नंदिनी, हे तू काय बोलतेस? नंदिनी म्हणते, हो जीवा, मी काव्याचं देणं लागते. बघा ना, भर मंडपात काव्याला किती त्रास झाला होता. काव्याला माझ्यामुळे तिथे लग्नाला तयार व्हावं लागलं होतं. काव्याने स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. हा सगळा संकेत आहे जीवा. मी खूप मोठं देणं लागते काव्यासाठी. नियतीने जीवांदिनी आणि काव्यार्थची अशी सांगड घातली आहे ना की एखाद्याचा जरी धागा ओढला गेला तर दुसऱ्याची ओढाताण होईल. मला ते होऊ द्यायचं नाहीये जीवा. मी हे शिवधनुष्य पेलायला तयार आहे. मी सगळं करायला तयार आहे. मी ते खोटं पोट लावायला तयार आहे जीवा. मी एकटी हे सगळं करायला तयार आहे. जीवा म्हणतो, एकटी नाहीयेस तू नंदिनी, मी आहे तुझ्यासोबत. सप्तपदी घेताना मी तुला वचन दिले आणि ते वचन मी पूर्ण करणार. मी कायम तुझ्या सोबत असणार. इट्स ऑल अबाउट अस, असं म्हणून तो नंदिनीला आता मिठी मारतो. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय काव्या आणि पार्थ दोघे नाश्त्याला बसलेत. काव्या परत आली आहे. काव्या आणि पार्थमध्ये जरा नोकझोक झाली होती, पण ते सगळं पार्थने सामावून घेतलं त्या दिव्यामुळे. दिव्या ही विजयने पेरलेलीच एक मुलगी आहे बरं का. विजयने पेरलेला एक मोहरा आहे. हे आपल्याला मागच्या भागामध्ये दाखवलं नाही त्यांनी, पण ती जेव्हा घरी आली होती ना पार्थला सोडवायला, त्याचं पोट दुखतं म्हणून, तर तेव्हा विजय आणि ही काय नाव तिचं, दिव्या, दोघे एकमेकांकडे बघत होते. मंडळी, नंदिनी आणि जीवा आता ही प्रेग्नेन्सी कायम लपवणार. आता त्यांचं सत्य कोणाच्या समोर येणार हे एक रहस्य कायम डोक्यावर टांगती तलवार ठेवून आहे बरं का. तर असो, आता इकडे सकाळी सकाळी मस्त काव्याने इडली सांबार केलाय. कोणी केला माहित नाही, पण पार्थच्या समोर नाश्ता आलाय. इडली सांबार, वडा, चटणी, वॉटेवर. पार्थ आता त्या सगळ्याचं कौतुक करत म्हणतो, वा वा वा, सकाळी सकाळी अशी वाफळलेली इडली, गरम गरम, मस्त मस्त. काव्या म्हणते, खा ना ती इडली गरम गरम, कशी झाली सांगा ना. पार्थ म्हणतो, थांबा थांबा, मला ना ते काट्या चमच्यानं इडली खावीशी वाटते. काव्या म्हणते, काहीही काय देशमुख, काट्या चमच्याने कोण इडली खातं? पार्थ म्हणतो, अहो टेबल मॅनर्स आहेत ते, अशीच खावी लागते इडली. काव्या म्हणते, आजकाल तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये टॉप 20 आर्किटेक्ट वगैरे, तिथे तुमचे मॅनर्स पाळा. इथे तुमच्या बायकोसमोर जमिनीवर या आणि हाताने खाती इडली. पार्थ आता लाड म्हणतो काव्याला, मला तो हाताने खाता येत नाही, कोणी खाऊ घातलं तर खाईल बाबा मी. मग काव्या तिच्या हाताने एक एक घास पार्थला खाऊ घालत असते. सांबार कसा हाताने खाता येईल बरं मंडळी, तो तर चमच्यानेच खावा लागेल ना. प्रेक्षकांनो, तुम्ही माझी कॉमेंट्री मिस केली ना खूप. मी पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं. लग्नानंतरच्या ऑडियन्सला खूप खूप मिस केलं मी प्रेक्षकांना. तर आता पार्थने इडली खाल्ली आहे आणि त्या इडलीचं पुन्हा कौतुक केलंय. कमाल काव्या, कमाल. ए बाबा, माझ्या तोंडाला पाणी सुटलं ना रे, मला इडली आवडते. कोणाकोणाला इडली आवडते मंडळी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इडली कशी पचायला हलकी असते हेच काव्या बोलते पार्थला, आणि चविष्ट सुद्धा. माझ्या मनातलं वाक्य बोलली प्रेक्षकांनो काव्या. इडलीमुळे ना कसं असं मस्त जरा तोंडाला पण चव येते आणि असं हलकं हलकं फील होतं ना. असो, पार्थ म्हणतो, काय तुम्ही काव्या, अहो खरंच तुम्ही ना तुमचा अभ्यास वगैरे सांभाळून सगळं करताय. आपल्या बेबोला सांभाळण्यासाठी किती एफर्ट घेताय, मला आवडतंय. म्हणजे आय लाईक इट. तुमचं हे सगळं वागणं मला खूप आवडतं. काव्या म्हणते, हो का, चला, मला आता तुम्ही विषय काढला आहात ना, तर मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. सांगा बरं, माझ्यातल्या चांगल्या अशा 5 गोष्टी सांगा ना. पार्थ विचार करतो, अरे बापरे, मेलो आता. काव्या म्हणते, काय म्हणालात? पार्थ म्हणतो, सांगायची काय गरज आहे काव्या, तुम्हाला माहिती आहेत ना 5 गोष्टी. काव्या म्हणते, बोला ना, बोला, बेबोला पण ऐकू द्या. चांगल्या गोष्टी काय आहेत माझ्यातल्या 5, सांगा सांगा. पार्थ आता टाळत असतो काव्याला उत्तर देणं आणि म्हणत असतो, मला ऑफिसला यायला उशीर होतोय ना काव्या. काव्या म्हणते, अर्धा तास आहे अजून ऑफिसला जायला, उगाचच टाइमपास नका करू. चला सांगा, तुम्हाला नाही सांगायचं आहे का? मला कळलं, तुम्हाला माहितीच नाहीये माझ्यातल्या चांगल्या गोष्टी ना. पार्थ म्हणतो, नाही हो काव्या, मला माहिती आहे, सांगतो थांबा. पार्थ आता विचार करायला लागतो मनातल्या मनात, अरे देवा, बायका असे प्रश्न का विचारतात नवऱ्याला, तर मी काय बोलू काव्याला. पार्थला काही उमजेना नेमक्या हिच्यातल्या 5 गोष्टी काय सांगाव्यात. पण काव्याने मात्र पार्थमधल्या 10 गोष्टी त्याला सांगितल्यात बरं का, त्या पुढच्या सीनमध्ये. तर बघा, मध्येच पुन्हा जीवानदिनीचा सीन त्यांनी घेतलाय. जीवाने घेतलाय त्याचा लॅपटॉप आणि आता नंदिनीला म्हणतोय, नंदिनी, आपण ना सोशल मीडियावर सर्च करू ते खोटं पोट कुठे मिळतंय.
आता त्याने इंग्लिशमधनं कमांड टाकली आहे, व्हेअर आय सर्च काय फेक बेली इन गोरेगाव, असं काहीतरी त्याने कमांड दिली आहे सोशल मीडियावर. आणि आता ते टाकल्यानंतर नंदिनी म्हणते, थांबा थांबा जीवा, गोरेगाव नका टाकू, इथे कोणी आपल्याला पाहिलं तर. मग आता जीवा दुसरं लोकेशन टाकतो आणि म्हणतो, अगं बघ नंदिनी, इथे बरेच शॉप्स आहेत आणि त्याचे प्रकार पण आहेत, बघ बघ. म्हणजे ना प्रेक्षकांनो, टी व्हीमध्ये, नाटकामध्ये, सिरियलमध्ये प्रेग्नन्सीचं जेव्हा हे काम करतात ना ॲक्टर लोक वगैरे, तर असं खोटं पोट मिळतं बाजारामध्ये. तर याच खोट्या पोटाचा आता हे उपयोग करून घेणार आहेत. ये कुछ ज्यादा नाही हो रहा है मंडळी, जरा टू मच हो रहा है ना. आता या सगळ्याचं नेमकं काय पुढे निघणार आहे तमाशा, ते आता कळेलच आपल्याला. फार गुंता वाढवून ठेवलाय, फारच, बाप रे बाप. सरळ सरळ खरं सांगितलं असतं तर काही बिघडलं नसतं, पण काव्याची अति काळजी, त्यामुळे नंदिनी नाही सांगत आहे हे सगळं. नंदिनीला वाटतंय की काव्याला सांगितलं तर तिच्या बाबतीत काही वाईट होऊ शकतं, म्हणून ती नाही सांगत आहे. असो, नंदिनी म्हणते, अशी कशी खोटी पोटं विकता हो बाजारात. जीवा म्हणतो, अगं तुला सांगितलं ना, सिरियलमध्ये, नाटकात, पिक्चरमध्ये असं करावं लागतं त्या लोकांना, म्हणून ही खोटी पोटं असतात. नंदिनी म्हणते, खरं आहे, खऱ्या आयुष्यात कोणी असं करेल अशी विचार करून थोडी बनणार आहेत अशी पोटं. त्यावर जीवा म्हणतो, टेन्शन आलं का तुला नंदिनी, टेन्शन नको घेऊस, मी आहे. नंदिनी म्हणते, खोल पाण्यात उडी मारायची आहे ना मला, म्हणून मोठा श्वास घेते मी, भीती नाही वाटत आहे मला जीवा, कोणीतरी मला सांगितलंय ना, आहे माझ्यासोबत तो. बरं चला बघूयात बरं आपण, मी बघते त्या लॅपटॉपमध्ये, असं म्हणून तिने तिचे केस बांधले आणि लॅपटॉपमध्ये सर्च करायला सुरुवात केली आहे. आता ती म्हणते, जीवा आपण आजच्या आज जाऊन ते खोटं पोट विकत घेऊया, नाही म्हणजे काही ठिकाणी डिलेव्हरी नाही आहेत असं म्हणतात. जीवा म्हणतो, अगं आपल्याला तिथे जाऊन ते विकत घ्यावं लागेल आणि गुपचूप घरात आणावं लागेल. नंदिनी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, हे दुकान आहे बघा, इथे जाऊयात का आपण. हां, हे दादरमध्ये, आपण इकडेच जाऊयात. जीवा इथे इन्स्टंट डिलिव्हरी पण आहे, आपण तिथे जाऊनच विकत आणूयात. जीवा म्हणतो, आपल्याला दर महिन्याला जावं लागेल. नंदिनी म्हणते, दर महिन्याला कशाला. जीवा म्हणतो, अगं दर महिन्याला ते पोट वाढलेलं दिसलं पाहिजे ना, प्रत्येक महिन्याचं पोट वेगवेगळं साईजचं असतं ना. नंदिनी म्हणते, बापरे जीवा, मला खूप भीती वाटते बरं, घरात कोणाला संशय आला ना तर. जीवा म्हणतो, काळजी नको करूस, आपण काळजी घेऊया या सगळ्या गोष्टीची. जेव्हा जेव्हा कोणी असं कुठून काही ऐकेल, काही होईल आपल्या खोलीमध्ये वगैरे, तर आपण प्रिकॉशन घेऊयात ना. आता नंदिनी म्हणते, हो हो चालेल. आणि आशाला ना पण मी स्वतः धुण्याचे कपडे काढून देत जाईल, कारण तिने धुण्याचे कपडे स्वतः काढले, उगी तिला काही कळलं तर प्रॉब्लेम नको. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे जीवा. जीवा आता एकदम नंदिनीकडे बघायला लागतो. नंदिनी म्हणते, असं का बघतायत. जीवा म्हणतो, काय गंमत आहे ना नंदिनी, आपण एखाद्यासाठी एवढं सगळं करतोय आणि त्या गोष्टीचा त्या माणसाला काही संशय पण येत नाही ना. नंदिनी म्हणते, काव्याला कळू नये एवढंच मागणं आहे हो माझं देवाकडे, बस. आता इकडे काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय पुन्हा एकदा. इकडे काव्याने पार्थला विचारलेलं असतं ना की 5 गोष्टी सांगा माझ्यातल्या चांगल्या, पण पार्थला काय केलं ते उमजे ना. काव्या म्हणत असते, बोला ना देशमुख, माझ्यातल्या गोष्टी सांगा ना. का आता पार्थ विचार करायला लागतो आणि म्हणतो, तुम्ही ना खूप चांगले आहात आणि तुम्ही खूप चांगले आहात. काव्या म्हणते, हां कळलं ते, पुढे बोला. पार्थ म्हणतो, आणि तुम्ही चांगले स्वयंपाक पण करता ना, आणि तुम्ही खूप चांगले आहात, या 2 गोष्टी झाल्या की. काव्या म्हणते, पुढे बोला की मग. चांगला अभ्यास करते म्हणजे, आणि काय वाईट अभ्यास पण करतात का. पार्थ पुढचं वाक्य सांगतो, तुम्ही चांगला अभ्यास करता म्हणून. काव्या त्याला असं बोलते. पार्थ म्हणतो, नाही म्हणजे तुम्ही डेडिकेशनने अभ्यास करता ना काव्या, ते बोललो मी. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नसलं ना तरी तुम्ही ते बरोबर शोधता, कुठल्या पानावर आहे, कुठल्या ह्याच्यावर आहे, वगैरे वगैरे. ही गोष्ट. तिसरी गोष्ट बरं का, मला ती गोष्ट खूप आवडते बरं का. काव्या म्हणते, सो स्वीट, पुढे 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 बोला ना, अजून 2-3 गोष्टी बाकी आहेत. पार्थला आता आठवे ना काय बोलावं, मग लगेच तो टाळत म्हणतो, अगं मला ना मेसेज येणार आहे, जरा थांबा की. काव्या म्हणते, चला आणा इकडे तो मोबाईल. हे काय देशमुख, तुम्ही सर्च करत होतात बायकोतल्या 5 गोष्टी चांगल्या कुठल्या, काय हे देशमुख, तुम्हाला माझ्यातल्या 5 गोष्टी कळत नाहीयेत. आता पार्थ म्हणतो, असं काय करता काव्या, असं भस्कन पुरुषाला एखादा प्रश्न विचारला ना तर उत्तर नाही देत आहेत. तुम्ही सांगा बरं, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात माझ्यातल्या 5. काव्या म्हणते, मी सांगू. हो ऐका तर मग. आपण आपल्या खोलीत जेव्हा झोपतो ना तेव्हा कडेला जाऊन तुम्ही माझ्या पोटावर हात ठेवता ना, ती गोष्ट. ऑफिसमध्ये तुम्ही दिवसभर कामात बिझी असता तरी पण तुम्ही मला तासाला मेसेज करता, नाही ते मला खूप आवडतं बरं का देशमुख. तुम्ही थकता ऑफिसमध्ये दिवसभर काम करून, तरीसुद्धा घरी आल्यावर अगदी लहान बाळासारखं अगदी रुसून बसता माझा दिवस कसा गेला ते ऐकायला. आहात तुम्ही आर्किटेक्ट, पण तरीसुद्धा स्वतःहून माझ्यासाठी गाडीचं दार उघडता, ते बंद करता, आणि हां रात्री 11 वाजले ना की माझ्याकडे बघून प्रे करता तुम्ही युनिवर्सकडे, तेही आवडतं मला. पार्थ म्हणतो, अरे वा. काव्या म्हणते, बघा
काहीही विचारलं तरी न न थकता आणि न विचार करता मी पटापट सांगितलं ना तुमच्या सगळ्या गोष्टी. खा आता त्या इडल्या. पार्थ म्हणतो, "बरं, बरं, मी तुम्हाला रात्री जेवताना आज 10 चांगल्या गोष्टी सांगेल तुमच्याबद्दलच्या हो." तेवढ्यात आता मिथुन काका येतात आणि म्हणतात, "ए बाबा, ए पार्थ, ते तुमचं सोडा सगळं. आधी मला शब्दकोडे सोडवायला मदत करा बरं." काव्या म्हणते, "विचारा काका, यांना विचारा. बघू, बघू तुमच्या कोड्याचं उत्तर देता येतं का त्यांना?" मिथुन काका म्हणतात, "अरे बापरे, मॅटर गरम झालेला दिसतोय पार्थ." पार्थ म्हणतो, "ए काका, विचार ना, तुला काय विचारायचंय ते." मिथुन काका शब्दकोडं विचारतात, की घराला चांगलं रूप देणारं वगैरे असं 5 अक्षरी शब्द काय आहे ते सांगा. आता मिथुन काका पुढे काही बोलणार तेवढ्यात शारदाताई आल्यात, म्हणजे काव्य आणि नंदिनीची आई. त्या म्हणतात, "रंगरंगोटी." मिथुन काका म्हणतात, "अरे वा शारदाताई, जमलं की तुम्हाला. या आमच्या पार्थला काही जमलं नसतं, पण बरं झालं तुम्ही माझ्या कोड्याचं उत्तर दिलंत." आता त्यावर या शारदाताई म्हणतात, "तुमच्या कोड्याचं उत्तर मिळालं, पण या रंगरंगोटीमुळेच आमच्या घरात टेन्शन आहे ना. सांगते तुम्हाला, खूप मोठी समस्या घेऊन आली आहे मी." आता हे सगळे टेन्शनमध्ये येतात आणि विचारतात, "काय झालं नेमकं? काय टेन्शन आहे?" शारदाताई म्हणतात, "मानिनीताईंना बोलवा ना, त्यांच्यासमोर सांगते सगळ्यांना." काय झालंय मंडळी, आता चोर-ओटी भरायची आहे ना काव्याची आणि नंदिनीची. त्यामुळे या शारदाताईंना जरा टेन्शन आलंय. त्यांच्या घरात एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आता हे सगळं का ते आपल्याला कळतं, ते काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. पण बघा काय झालंय ते. आता मानिनीताईंना आवाज देतात बरं का हे सगळे पोरं, आणि इकडे जीवा नंदिनीचा सीन दाखवलाय. नंदिनी आणि जीवा ठरवतात की ते पोट विकत आणायचंय जाऊन. नंदिनी म्हणते, "ते तुम्ही ना आधी त्या दुकानात फोन करून विचारा की ते खोटं पोट स्टॉकमध्ये आहे का?" जीवा म्हणतो, "हो, हल्ली आजकाल सगळ्या सिरियलमध्ये प्रेग्नेंट होतात ना हिरोईनी, त्यामुळे आता सांगता येत नाही बाबा." नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, "काही काय, फोन करा." आता जीवाने फोन लावला बरं का दुकानात आणि विचारतो, "हां, हॅलो. हां, हां. ओ घौसाली हाउस से मैं बात कर रहा हूँ। हमारा एक सीरियल है, भोजपुरी सीरियल, तुम्हारा बच्चा हमारा बच्चा." अरे नहीं रे, अरे वो सीरियल के लिए हमें ना एक अच्छा ऐसा प्रेग्नेंट दिखे ऐसा रियल पेट चाहिए था, मिलेगा क्या आपके दुकान पे? अच्छा है, आवत है, हम आवत है." असं म्हणून आता जीवा फोन ठेवून देतो. नंदिनी म्हणते, "तुम्ही पण ना जीवा, अहो भोजपुरीमध्ये कशाला बोलत होतात त्या माणसाशी? अहो सरळ मराठीतून बोलायचं ना." जीवा म्हणतो, "मी भोजपुरीतून बोललो म्हणून तर तू हसलीस ना नंदिनी, म्हणून मी भोजपुरीची ट्रेन पकडली गं." नंदिनी आता पुन्हा सिरियस होते, तेव्हा जीवा तिला जवळ घेत म्हणतो, "सोड गं सगळं, टेन्शन नको घेऊस." तेवढ्यात आता मिथुन काका जोरजोरात दार वाजवतात यांचं आणि म्हणतात, "जीवा, नंदिनी, दार उघडा रे." आता मिथुन काका आल्या आल्या म्हणतात, "अरे पोरांनो, खाली चला, मोठी समस्या आहे." आता यांना टेन्शन आलं ना, कसली समस्या आहे ते. आता शारदाताई आल्यात खाली हे कळतं नंदिनीला. नंदिनी जीवा खाली येतात. आता या शारदाताई सगळ्यांना सांगत असतात, "समस्या ही आहे की आमच्या घरामध्ये पेंटिंगचं काम निघालंय. पावसाळ्याच्या आत तर ते हवं ना व्हायला. पुढच्या आठवड्यात काव्याची चोरोटी भरायची आहे. काय करावं कळत नाहीये." मिथुन काका म्हणतात, "बापरे शारदाताई, मोठी समस्या आहे की." तर शारदाताई म्हणतात, "पेंटिंगचं काम चालू असताना कसं चोरोटी भरणार? म्हणजे काव्याच्या बाळाला त्रास होईल वासाने, तिला त्रास होईल, नंदिनीला त्रास होईल." त्यावर काव्या म्हणते, "आई, मी काय म्हणते, आपण पेंटिंग पुढे ढकलूयात ना पुढच्या महिन्यात." नंदिनी म्हणते, "अगं असं नसतं काव्या, पुढच्या महिन्यात नाही चालत, पावसाळा सुरू होतो ना मग, असं पुढे नाही ढकलता येत अगं." जीवा म्हणतो, मग पुढच्या वर्षी करा ना पेंटिंग, आता कशाला करताय?" त्यावर पार्थ म्हणतो, "अरे बाबा, सासरे बुवांनी त्यांना ॲडव्हान्स दिलाय म्हणे." मग मानिनी सहज म्हणते, "किती ॲडव्हान्स दिलाय त्यांनी?" मग लगेच या शारदाताई म्हणतात, ₹4.5 लाख. अरे बापरे, एवढा कोणता पेंट करू लागले प्रेक्षकांना, ₹4.5 लाख ॲडव्हान्स. आता त्या मानिनीचे पण डोळे फिरले ना, ती म्हणते, "बापरे, ₹4.5 लाख." तेवढ्यात जीवा म्हणतो, "आई, तुम्ही घाबरू नका हो, माझ्या आईला सवय." आईने माझ्या 4 लाख 5 लाखाच्या पुढचा आकडा ऐकला ना की तिच्याशी डोळे चक्रावतात. मानिनी म्हणते, "गप्रे मेल्या, नाही तसं नाही, पण एवढे पैसे ॲडव्हान्स म्हणून दिले असतील तर असं कसं पुढच्या वर्षी ढकलणार ना." त्यावर शारदाताई म्हणतात, "हो, तसं करता पण नाही येणार." त्यावर पार्थ म्हणतो, "मग काव्याची चोरोटी पुढे ढकला." मग मानिनी म्हणते, "काहीही काय पार्थ?" पार्थ म्हणतो, "मस्करी करतोय का आई?" आता शारदाताई म्हणतात, "जरा सिरियसली बोलाल का, मला टेन्शन आलंय." आता जीवा म्हणतो, "थांबा थांबा 1 मिनिट, आई तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही म्हणजे तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला तर बाबानंतर तो प्रॉब्लेम तुम्ही कोणाशी शेअर करता?" जीवाच्या या प्रश्नावर शारदाताई म्हणतात, "तुमच्या सगळ्यांशी शेअर करते मी प्रॉब्लेम, हा काही प्रश्न झाला जीवा? अहो मी तुम्हालाच माझी फॅमिलीच मानते ना." जीवा म्हणतो, "एक्झॅक्टली आई, जसं तुम्ही आम्हाला आपलं मानता तसं या घराला आपलं माना. तुमच्या समस्येवरचं उत्तर हेच आहे की तुम्ही काव्याची चोरोटी जी आहे ना ती इथे करा, देशमुखांच्या घरी." पार्थ म्हणतो, "एक्झॅक्टली." आता लगेच शारदाताई म्हणतात, "अहो असं नाही करता येणार. अहो असं नसतं चालत." काव्या म्हणते, "का गं आई, काय प्रॉब्लेम आहे?"
शारदाताई म्हणतात, अगं काव्या, मुलीची चोरोटी माहेरी भरायची असते, सासरी नाही ग बेटा. आता पार्थ म्हणतो, आपण ट्रेंड चेंज करूयात ना, काय हरकत आहे, आपण माहेरी करतात सगळे चोरोटी, तर आपण देशमुखांच्या घरी करूयात, सासरी करूयात, सगळे आपलेच आहेत ना. त्यावर मानिनी म्हणते, बाई मला चालेल बरं का, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग आता शारदाताई म्हणतात, अहो मानिनी ताई, 4 लोक काय म्हणतील, चांगलं वाटेल का ते? त्यावर नंदिनी म्हणते, काय ग आई, तू देशमुखांच्या दारावरची पाटी नाही वाचलीस का? इथे 4 लोक म्हणजेच परिवार आहेत, मग लोकांचा विचार का करायचा? नंदिनीच्या या वाक्यावर मिथुन काका म्हणतात, वा वा नंदिनी, क्या बात आहे, आय लाईक इट. ज्याला समज असते ना तो समाज असतो, आणि आपला समाज म्हणजे आपला देशमुख परिवार. आपल्या मनाला येईल तसं वागायचं. अरे आपल्या मनाला येईल तसंच वागायचं ठरलं तर मग काव्याची चोरोटी भरायचा कार्यक्रम इथेच आपल्या देशमुख हाऊसमध्येच करायचा. आय लाईक इट, आय लाईक इट. तेवढ्यात ना वसू आत्या आणि हा विजय आले बरं का खाली. आता विजयचं पॉकेट पडलंय बरं का एका पोत्यामध्ये. प्रेक्षकांनो, ते पोतं कशाचं आहे ते काही कळलं नाही मला. विजयचं पॉकेट त्यात पडलं बरं का, येता येता खाली येता येता. मग लगेच वसू आत्या टीका करत म्हणतात, वा ग वा, काय ग शारदा, सगळ्या रीतीभाती तू तर अगदी वेशीलाच टांगायला निघाली आहेस. आता लगेच शारदाताई घाबरतात वसू आत्याला बरं का. मग हे नंदिनी आणि काव्या वसू आत्याला सडेतोड उत्तर देतात. वसू आत्या म्हणतात, मुलीची चोरोटी माहेरी भरायची असते, याची अक्कल नाही का ग तुला? लगेच काव्या म्हणते, ओ आत्याबाई, माझ्या आईची अक्कल काढायची नाही हं. आता नंदिनी म्हणते, तुम्हाला इथे कोणी बोलवलं, आणि तुम्हाला काहीही गरज नाही या विषयात घुसायची वसू आत्या. लगेच वसू आत्या काही बोलणार तेवढ्या शारदाताई म्हणतात, अगं हे पोरींनो असं बोलतात का? त्यावर आता विजय म्हणतो, सांगा सांगा जरा तुमच्या पोरींना. काय आहे ना, नाही ओ यंग लेडी, जरा टेक अ ब्रीथ घ्या बरं का. नाही काय आहे, प्रश्न तुमच्या सोहळ्याचा असला ना तरी तुमच्या नावावर घर नाहीये हे सगळं. यात माझ्या सासूबाईचा पण वाटा आहे बरं का. हे घर वसुंधरा शितोळेच्या नावावर पण आहे बरं का. जे काही तुम्हाला करायचंय ना, तुमचे सोहळे, बारसं, चमचा लिंबू स्पर्धा, पटाका, दिवाळी, वटेवर वटेवर, त्यासाठी तुम्हाला त्यांची पण परवानगी लागेल नाही का. घ्यावीच लागेल तुम्हाला परवानगी. चालेल ना तुम्हाला, असं यांना विचारावंच लागेल, चालेल ना. मग वसू आत्या म्हणतात, हो ना. आता हे सगळेजण या दोघांकडे रागाने बघत असतात, आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. मंडळी, TTMचा एपिसोड आला नाही बरं का अजून, आला की देतेच. आता पुढच्या भागात आपण बघतोय की वसू आत्या या विजयला आठवण करून देतात, तुम्ही मोठा गुन्हा केलाय जावई बापू, अहो नंदिनीला धडक मारली आहे तुम्ही त्या गाडीने, त्या गाडीची विल्हेवाट लावा बरं. आता ती गाडी कोणत्या काळातली आहे कोणास ठाऊक. आता ती गाडी तो चालू करतो आणि विल्हेवाट लावण्यासाठी जात असतो विजय. तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि त्याला रोखते बरं का मंडळी. आणि त्यानंतर लगेचच त्यांनी दाखवलंय की जीवा आणि नंदिनीने ते खोटं पोट आणलंय, पण आता ते खोटं पोट त्यांना त्यांच्या बेडरूमपर्यंत न्यायचंय. पण आता रस्त्यातच काव्या, मानिनी आणि मिथुन काका असतात. शुभम करोती म्हणताना ते या दोघांना बघतात, पण त्यांच्या हातात जी पिशवी आहे ती पिशवी बघतील का हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. नंदिनीची ही फेक प्रेग्नन्सी उघडकीला येईल नाही येईल, कोणाच्या लक्षात येईल हे आपल्याला कळेलच, पण बहुतेक नंदिनीच्या आईला कळतं बरं का. येस मंडळी, तसा प्रोमो आलाय, नंदिनीच्या आईला कळतं की नंदिनी प्रेग्नेंट नाहीये. आता बघूयात मालिकेत पुढे काय ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. आजचा भाग आवडला ना मंडळी, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपलं डेली रुटीन सुरू झालंय, त्यामुळे लग्नानंतरचे एपिसोड रोज आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.